की मुंबईत देवाभाऊ आणि चंदगडमध्ये शिवाभाऊ की कदाचित आम्ही उभारलो म्हणून आणखीन तुम्हाला थोडी मदत झाली असेल, तिकडची मतं इकडे आले असतील. बरेच जणांनी सोडवायचे प्रयत्न केले. आता ते प्रयत्न केले की नुसता दिखावा केला. 29 नंतरचं पण मी सांगतो भाऊच आहे आणि 34 नंतरचं पण मी सांगतो भाऊ आहेत. ही 4 टप्प्यामध्ये द्यायची. आणखीन जो महागाई भत्ता आहे तो आम्ही तात्काळ लागू करतो, जो असेल तो, जो केंद्राच्या ह्याच्याप्रमाणे. त्याप्रमाणे आमचा तोडगा निघालेला आहे. इमिजिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. या नोव्हेंबरच्या पगारापासूनच इम्प्लिमेंटेशन होणार आहे. दिल्लीपासून चंदगडपर्यंतचा प्रवास जर का आपल्यासोबत असेल, सगळे जर का सोबत असेल, तर ह्याच्यावर निर्णय का होणार. कामगारांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्यात आणि कधीपासून कारखाना सुरू होतोय? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा तोडगा निघणार ह्याची आज सकाळीच मला ग्वाही होती. कारण जसं म्हटलं जातं की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, तसंच हे पण म्हटलं जातं की मुंबईत देवाभाऊ आणि चंदगडमध्ये शिवाभाऊ. जर का एवढा मोठा दिल्लीपासून चंदगडपर्यंतचा प्रवास जर का आपल्यासोबत असेल, सगळे जर का सोबत असेल, तर ह्याच्यावर निर्णय का होणार. हा झाला एक भाग. दुसरा, आपण म्हणतो ना लात मारेन तिथं पाणी काढेल, तसंच आपल्या लाडक्या शिवाभाऊंचं म्हणजे आपले आमदार, लाडके आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचं कामच असं आहे आणि ते कामच बोलतंय आणि म्हणून आज ते त्यांच्या ह्या पदावर विराजमान झाले. मान्य आहे, पूर्वी पण बोललो आम्ही एक चूक केली त्याच्या विरुद्ध उभा राहून. पण शिवभाऊंना सांगू मी इच्छितो की कदाचित आम्ही उभारलो म्हणून आणखीन तुम्हाला थोडी मदत झाली असेल, तिकडची मतं इकडे आले असतील, वटेवर त्यात जायचं नाही मला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांचा आणि माझा नारा एकच होता आणि जो खरा आज गरज आहे की शाश्वत विकास. प्रत्येक शब्दात जर का तुम्ही, प्रत्येक वाक्यात जर का भाऊंच्या बघितला, तर मला जो करायचा आहे तो शाश्वत विकास करायचा आहे. आज मला कुठंतरी रस्ता चांगला करायचा आहे, तर त्यांनी मला परवा दाखवलं की बेळगाव ते वेंगुर्ला रस्ता मी नुसती डागडुजी करणार नाही, तर पूर्ण दिल्लीहून सुद्धा काही मंडळी येणार आहेत आता ते बघायला. आणि कायमचा जसा संकेश्वर ते आंबोली रस्ता झालेला आहे, त्याप्रमाणे बेळगाव ते वेंगुर्ला रस्ता करायचा. असं ज्या व्यक्तीचं विजन असतं त्याच्यासाठी हा प्रश्न मिटवणं म्हणजे एक किस झाड की मुली म्हणतो त्याप्रमाणे होतं. ते आले. अर्थातच हा खूप महत्त्वाचा घटक होता. आपण म्हणतो एवढं सोपं नाही, कारण दौलत हा चंदगडचा आत्मा आहे. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तोडणी वाहतूकदार आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा आत्मा आहे. तो बंद राहिला म्हणजे कुठंतरी सगळी ती वाहिनीच बंद झाली, कुठंतरी आत्माच बंद झाल्यासारखं आहे. त्याच्यावर इतके दिवस चालत आलेला जो संघर्ष म्हणा किंवा जे प्रॉब्लेम्स होते, इश्यूज होते, बरेच जणांनी सोडवायचे प्रयत्न केले. आता ते प्रयत्न केले की नुसता दिखावा केला, हे सगळ्यांना जनतेला माहीत आहे. पण खरे जे मनापासून प्रयत्न केले जातात ते एका व्यक्तीने केले आणि 2 तासामध्ये तोडगा काढून दाखवला. अर्थातच तो तोडगा म्हणजे असा की जवळपास त्यांच्याकडून आलेली आकडेवारी थोडी प्लस मायनस होईल. 8,130 रुपयाची त्यांची वाढ होती टोटल ह्याच्यामध्ये. ती अधिक नवीन वाढ म्हणजे ते 2,500-3,000 रुपये जी काय बसेल ती 10% वाढ, ही 4 टप्प्यामध्ये द्यायची. आणखीन जो महागाई भत्ता आहे तो आम्ही तात्काळ लागू करतो, जो असेल तो, जो केंद्राच्या ह्याच्याप्रमाणे. त्याप्रमाणे आमचा तोडगा निघालेला आहे. इमिजिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. या नोव्हेंबरच्या पगारापासूनच इम्प्लिमेंटेशन होणार आहे. आणि मला वाटतं की पुन्हा असा संघर्ष करायला लागू नये. 28-29 पर्यंत भाऊ आहेतच. 29 नंतरचं पण मी सांगतो भाऊच आहे आणि 34 नंतरचं पण मी सांगतो भाऊ आहेत. कारण 15 वर्ष भाऊंना हलवणं एवढं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला दौलतमध्ये काही अडचणी आला तर नक्कीच आम्ही भाऊंच्या दरवाजावर जाऊ. आणि कामगार बंधूंना माझी विनंती आहे की पुन्हा अडचणी येऊ द्यायला नकोत, कारण हा सगळ्यांचा जसा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तसंच सगळ्यांना बोल खावे लागतात. आज गेलो तर कोणी चालवणाऱ्याला बोलत असतील, कोणी कर्मचाऱ्यांना बोलत असतील, तसं नको व्हायला. आपण चांगला चालूया. मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे पहिल्या भेटीमध्ये मी म्हटलं होतं दौलत ज्यावेळी घेतली तर ह्या दौलतला पुन्हा तेच दिवस आणून देईन ज्या दौलतवर एक वेळ पिक्चर बनला होता, कारण एवढा गाजलेला होता. त्या दृष्टीनं वाटचाल चालू आहे. आज आम्ही एक 400 कोटीचा प्रोजेक्ट आणलेला आहे आणि भाऊने मला गॅरंटी दिलेली आहे की एक भला मोठा प्रोजेक्ट काही दिवसांना आम्ही कदाचित ते अनाऊन्स सुद्धा करू शकू तुमच्यासमोर, जे भाऊंच्या कृपेनंच होणार आहे. आणि दिल्ली त्यांचे मित्र मुरलीधर मोहोळ साहेब आहेत, त्यांच्या कृपेनं हे होऊन जाईल नक्की.
एक भला मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रात कुठल्याही साखर कारखान्यात नसेल, हा मोठा प्रोजेक्टसुद्धा आणायचा आमचा इथं विचार आहे. भाऊंचं त्याच्यामागं एकमेव विजन आहे. बरेच जण म्हणतात भाऊंची पार्टनरशिप आहे, हे आहे ते आहे. कशाला चिल्लर, ह्या गोष्टी भाऊ नाही, चिल्लर आहे, काही गरज नाही आहे पार्टनरशिपची. भाऊंचं एकच विजन आहे की माझ्या भूमिपुत्रांना तिथं नोकरी लागाल, आणि 100% त्याच्यासाठी माझ्याकडून सुद्धा, कारण मी पण भले चंदगडचा नसेल पण या भागातलाच आहे, तर माझ्याकडून सुद्धा, आणि मी कारखाना चालवायला घेण्यामागचं कारण सुद्धा तेच आहे की माझ्या भागाचा काहीतरी विकास होईल. आणि 100% आम्ही तो दोघे मिळून प्रयत्न करू, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट इथं आणू आणि जास्तीत जास्त लोकांना कशी नोकरी लागेल बघू. कारण भाऊनी पण मतदानाच्या वेळी म्हटलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त रोजगार इथं निर्माण करू. त्याच्या पलीकडे सुद्धा बरंच भाऊंचं विजन आहे. आज आपली सगळी लोक पुन्हा मुंबई, इंदोर, कुठं कुठं जातात हॉटेलमध्ये काम करायला, तर मोठी इथं आपल्याला टुरिझम इंडस्ट्री आणायची आहे. त्याच्यातसुद्धा आम्ही भाऊच्या सोबत काही ना काहीतरी काम करू. आणि निश्चितच भाऊ चंदगडला कुठं दिशा दाखवतील त्याची मला 100% खात्री आहे. त्यात आमचा खारीचा काय असे ना वाटा राहिला तर आम्हाला आनंदच होता. आणि त्या अनुषंगानं दौलत कारखाना बंद करण्याची वेळ आली होती. तर त्या संदर्भात आज आपली कामगार आणि प्रशासनाची जी बैठक झाली त्यामध्ये आमदार साहेब आपल्या मध्यस्थीने काय तोडगा निघालेला आहे? ॲक्च्युली कामगार म्हटलं तर आमचा तर भूमिपुत्र आहेत आणि शेअरधारक आहेत. ते कामगार नसून आमच्या शेतकऱ्यांचेच मुलं आहेत. आणि हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण हा बंद करून चालणार नव्हता. म्हणून मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची काल बैठक घेतली, भेट झाली आणि साहेबांनी आपण तोडगा काढू असं संबंधित आमचे कारखान्याचे चालक आदरणीय आमदार रत्नागिरे साहेब, आदरणीय मानसिंग खोर्डे साहेब यांची बोलणं झाल्यानंतर आज ही बैठक झाली. आणि आज चांगल्या पद्धतीने, चांगल्या विश्वासाने एक कामगार बांधवांचं आणि एक मालकांचं जे नातं असतं त्या तिथून यशस्वी मध्यस्थी झाली. आणि आज पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनापासून आभार मानतो की त्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पुन्हा एकदा आमच्या चंदगडवासींच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद इच्छितो की ती त्यांच्यामुळे यशस्वी मध्यस्थी सांगेल आणि आमच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं एक आनंदाचं वातावरण आणि आमच्या कामगार बांधवांचे काय प्रश्न प्रॉब्लेम होते ते पण मार्गी लागलेत. आणि काय असतील ते आपण अजून काय छोटे मोठे असतील ते विषय आम्ही पुन्हा, मला आशा आहे की काय राहणार नाहीत आणि ते पण मार्गी लागतील. आणि मोठ्या गोविंदाने गोडी गुलाबीने आणि आपण एकत्र एक कुटुंब म्हणून, आपण एक परिवार बनवून आपण सोबत हा कारखाना आजपासून पुन्हा सुरू झाला आणि पुन्हा अशी वेळ येऊ देणार नाही एवढे तर आम्ही बर्डे साहेबांनी शब्द दिले. आणि हेच अपेक्षा ठेवतो की पुन्हा आमच्या शेतकरी बांधवांना मनापासून जे 10-15 दिवस अडचणीत होते आणि जे विचारत होते किंवा चालू होणार की नाही, खरं देवेंद्र फडणवीस साहेबांवरती मला पूर्ण विश्वास आहे. राज्याचे मुख्यमंत्री ते मला प्रत्येक वेळा मला मदत करत आले आणि त्यांची यशस्वी मध्यस्थी आज झाली आणि त्यांच्या मध्यस्थीमुळे कारखाना पुन्हा एकदा जोराने सुरू होईल असा शब्द आहे. साहेब, नेमका तोडगा काय निघालेला आहे आणि इथून पुढे आता या तोडग्यानंतर कारखाना पुन्हा बंद पडणार नाही याबद्दलची शाश्वती मिळणार आहे का शेतकऱ्यांना? 100% शाश्वती मिळणार आहे. कारण का मी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं, एक पत्र मी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळला दिलं. हा 39 वर्षाचा बेकायदेशीर करार आहे, तो मोडीत काढला पाहिजे हे साहेबांनी मान्य केलं. त्यानंतर केडीसीचे बँकेचं जे कर्ज होतं त्या कर्जाच्या अनुषंगाने जे NCDचं आता कर्ज राहिलं भरणं केडीसी बँकेचंच होतं आणि म्हणून निवडणुका लागणं खूप गरजेचं होतं. या 15 वर्षात निवडणुका झाल्या नाहीत आणि हे पत्र निवडणूक लागल्यानंतर हा पुन्हा कारखाना माझ्या शेतकरी बांधवांच्या त्या घामातून कष्टातून उभे राहिला, तो पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यात जाईल आणि वर्ष 2026च्या आतमध्ये ते सर्व शक्य आहे. आणि सर्व जे पाठपुरा आम्ही कामाला लागलो आहे आणि पुन्हा आमचे चालक रत्नागिरे साहेब आमदार साहेब आणि आमचे मानसिंग खोर्डे साहेब हे यांना काही असा अडचणीचा विषय नाही आहे. खरं ज्यांची भावना होती की कारखाना चालू ठेवा की बंद करावा त्याबद्दल मला बोलणं योग्य नाही, कारण त्यांची कारखाना बंद व्हावी अशी त्यांची भावना होती. आणि कामगारांचे जे प्रश्न छोटे मोठे होते
ते आज आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या चर्चेतून मार्ग निघालेले आहेत आणि माझ्यासोबत सर्वच दौलतचे चेअरमन बराडे साहेब आहेत आणि माझे कामगार प्रतिनिधी आमचे अशोक गावडे साहेब आहेत, आमचे पवार साहेब आहेत आणि सर्वच कामगार बांधव आहेत आणि आम्ही पण सगळे भूमिपुत्र आहोत. म्हणून भविष्यात हा कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात कसा राहील याची आपण जाणून काळजी आपण घेतोय आणि राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो.